महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यात काल गुरुवारी 1 तारखेला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रात्री 1:15 वाजता रस्त्यावर बसून आंदोलन केले। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरून पोलिसांनी हटवले। आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती। रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत हे आंदोलन केले। पुण्यामध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री 1:15 वाजता आंदोलन सुरू केलं। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू केलं होतं। पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत। या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला। पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरून पोलिसांनी हटवले। आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती। या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडूंनी देखील याबाबत सरकारला इशारा दिला। काल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंदोलकांचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।